शिवसेनेची वचनपूर्ती। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। हाय मॅम, सुरुवातीलाच बोलूया आपण, हरकत नाही। कसं वाटलं आज पुलावरून इथून आलात, वेळही वाचला, काय बोलाल? परवाच बघितल्यावरचा पुरा आले, आज ओटी देवीची ओटी भरायला आले, पुरा पूल भरल्याबरोबर लगेच इच्छापूर्ती। असं खूप लांबून यावं लागलं असतं ना, बाजारात द्यावं लागायचं आणि पैसे पण खूप जातात रिक्षा वगैरे मध्ये, त्या रोडने यायला पण ट्रॅफिक जास्त असते। तुम्हाला इथे उतरलेलं की देवीच्या दारात एकदम मस्त छान वाटलं। एकदम छान। कुठून आलात? इथं रमेशवाडीतून। धन्यवाद। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण एक महिला ज्या आहेत त्यांचा फीडबॅक घेतला, एक मॅडमचा फीडबॅक घेतलेला आहे। नमस्कार, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर, मी स्वप्नाली। आणि आता आपण सध्या आहोत जो आपला नवीन पूल आहे, शिवसेनेच्या वचनपूर्तीमुळे जो आहे आपला हा नवीन पादचारी पूल जो आहे आपल्या सगळ्या बदलापूरकरांच्या सेवेमध्ये आता हजर झालेला आहे। अर्थात जर आपण बघितलं तर बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम विभागाला जोडणारा हा पूल आहे। बोलणार आहात आपण? बोला, हरकत नाही। काय बोलाल, आज कसं वाटलं? आम्ही आज 35 वर्ष वाट बघत होतो बदलापूरला 35 वर्ष झाली। अरे बापरे। आम्हाला स्टेशनवरून यायला लागायचा किंवा रेल्वे क्रॉस करून यायला। खूपच सुंदर गेलंय, धन्यवाद। आणि संकल्पना कशी वाटली? म्हणजे एकदम सुंदर, बरोबर ना, डायरेक्ट मंदिरात उतरतो आपण। मंदिरात उतरतो, पायऱ्या पण छोट्या आहेत, आमच्यासारख्याला एजेड माणसाला चांगलं आहे। नक्कीच, धन्यवाद। तर सर्वप्रथम आपण आपले वामन दादा, कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचे खूप खूप इथे आभारही व्यक्त करूया, कारण त्यांच्याचमुळे खरं तर आपल्याला हा जो पूल आहे बदलापूरकरांसाठी चालू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। हे आपलं गावदेवीचं मंदिर आहे आणि साक्षात जर आपण बघितलं तर बदलापूर ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा पूल आहे। त्याच्याचमुळे कुठेतरी आता जास्त जो लांबून फेरा पडत होता नागरिकांना येण्यासाठी, तो आता पडणार नाहीये। तर संपूर्ण माहिती काय आहे आपण लवकरच घेऊया आणि आता आपण पुलावरही वरती जाऊया, दिशेनेवरती जाऊया आपण। शिवसेनेची वचनपूर्ती। आज बदलापूर पूर्वेकडील गावदेवी आणि पश्चिमेकडील बॅरेज रोडला रेल्वे रुळावरून जोडणाऱ्या पादचारी पुलाची रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली। हे काही दिवसांपूर्वी जे आहे या रेल्वे रुळाची जी आहे पुलाची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि आता जर आपण बघितलं तर गेल्या कालपासून म्हणा किंवा परवापासून हा जो पूल आहे प्रवाशांसाठी चालू झालेला आहे। महिला आहे तिथे, आपण त्यांच्याशी। हाय मॅम, नमस्कार। कसं वाटलं आज पुलावरून आला, वेळ सेव्ह झाला तुमचा? खूप छान वाटलं। लांबून फेरा पडून येत होता ना, कुठं मंदिरात आलेला आहात? अरे वा, मंदिरात येणाऱ्या खरंच सगळे जे भाविक आहेत आपले, त्यांच्यासाठी एक चांगलं काम इथे कुठेतरी झालेलं आहे। बॅक साईडने बघत राहा आपले बदलापूर। तर हा जो पूल आहे आता ज्याच्यावरून तुम्ही ये जा करू शकता, पायी येऊ शकता याच्यावरून, तर हा पूल आता नागरिकांच्या सेवेसाठी चालू झालेला आहे। थोडंफार जे काम आहे अजूनही सुरू आहे, पण जर आपण बघितलं आता तर डायरेक्टली हा जो रस्ता आहे पूर्व विभागामध्ये जोडला जातो। हाय, बोला ना मॅम, कसं वाटलं आज पुलावरून ये जा करा? कुठे राहतात? छान वाटलं। आम्ही पलीकडेच राहतो, पश्चिमेला राहतो। या ना, गावदेवीच्या दर्शनाला चाललोय। आता असं वाटतं ना की नेहमीच आपण जेव्हा वाटेल तेव्हा गावदेवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ शकतो। हो हो, छान काम केलंय वामन म्हात्र्यांनी, छान काम केलं। अतिशय सुंदर। 40 वर्ष झाली आम्हाला इथे। 40 वर्ष झाली। तेव्हा आता पहिल्यांदा लाईन क्रॉस करून मुलं जायची, नाहीतर असं तिकडून फेरा मारून पूर्ण जावं लागायचं। पावसाचा खूप छान काम केलंय आणि सगळ्यांना अगदी उपयुक्त झालंय। अगदी बरोबर। तर धन्यवाद। तर आपण तुम्ही बघत आहात की आपण विचारायच्या आधी जे आहेत आपल्याला सगळे जे नागरिक आहेत इथले, ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगत आहेत की आम्ही 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले इथे आहोत आणि आजपर्यंतचा सगळ्यात चांगला जो आहे आपल्याला हे काम केलेलं दिसत आहे। तर खरंच शिवसेनेची कुठेतरी इथे वचनपूर्ती म्हणता येईल आपल्याला। तर अर्थात आपण काही क्षणार्धामध्ये जर तुम्ही बघितलं तर बदलापूर वेस्ट वरून बदलापूर पूर्व विभागामधून बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आणि जर रस्ता बघितला, मार्ग बघितला तर तो सुद्धा अगदी परफेक्ट, म्हणजे खरंच इथे जो आहे ह्या पुलाचं काही वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि अर्थातच आज
तुम्ही पायथ्या उतरून खाली जातो आहे आम्ही, त्यामुळे थोडासा आवाज आमचा ब्रेक होऊन येऊ शकतो. तर अजूनही थोडंफार काम जे आहे शिल्लक आहे. पण जर तुम्हाला माहिती नसेल की हा पूल जो आहे चालू झालेला आहे आता, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून जर तुम्ही बदलापूर पूर्व विभागात राहत असाल आणि तुम्हाला बदलापूर पश्चिम विभागामध्ये डीमार्टला यायचं असेल तर ते सुद्धा आता अगदी सोयीचं होणार आहे. म्हणजे तुमचा जो अर्धा पाऊण तासाचा जो वेळ होता, जो टाइम होता, तो आता कुठेतरी इथे वाचणार आहे. हे इथे आपलं डीमार्ट आहे बदलापूर पश्चिम साईडचं, आणि हा जो आहे आपला समर्थ चौकात जाणारा रस्ता आहे. तर एक्झॅक्टली हा पूर्ण रस्ता जो आहे डायरेक्टली इथून निघतो, तो म्हणजे आपल्या गावदेवी मंदिराकडे. आणि इथून कुठलीही सुविधा नसल्यामुळे, मध्ये रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे रूळ आहे, त्यामुळे कुठलीही सुविधा नसल्यामुळे जे आहे आपल्याला जर त्या साईडला जायचं असायचं बदलापूर पूर्व विभागामध्ये, तर संपूर्ण जो आहे आपल्याला फेरा मारून जावं लागायचं. रेल्वे स्टेशन पासून पूर्ण फेऱ्या मारून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल वगैरे त्या साईडने जावं लागायचं. पण आता कुठेतरी एक छान आणि दिलासादायी इथे ह्या पाचसारी पूलमुळे सगळ्यांना छान असं दिलासा मिळालेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा. स्वतः जे नागरिक आहेत ते सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया देतात. थोडंफार काम अजून राहिलेलं आहे वाटतं इथे. दादा काय बोलाल, कोण बोलणार? सगळे काम करत, किती काम राहिलंय अजून? झालं ना? याचं काम राहिलं. काय वाटतं नागरिकांमध्ये एक समाधान आहे का पूल चढत जात असताना? छान. तर आपण तर स्वतःच बघितलं आहे की नागरिकांमध्ये समाधान तर आहेच. आपण आता जाऊया त्या साईडला, पुन्हा जिथून आपण आलेलो होतो त्या साईडला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी गावदेवी आहे त्या माऊलीचे दर्शन घेणं आता इझी होणार आहे. बघत राहा आपले बदलापूर. हा वरती जाऊया. हा. तर बदलापूर मधील नागरिकांना एक छान असा हा जो पूल आहे आता चालू झालेला आहे. परंतु सगळ्याच बदलापूरकरांना जर यायचं असेल तुम्ही या साईडने नक्कीच येऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अतिशय सोयीचं झालेलं आहे. एक म्हणजे आपण न विचारता आनंद चेहऱ्यावर आहे त्यांचा. काय बोलायला दादा? नाही, आनंद वाटतो. हे असे जे उपक्रम राबवले जातात ना, त्याने आनंद असा वाटतो की पूर्वी आधी लोक ट्रेन क्रॉस करून जायचे, बरेचसे अपघात व्हायचे. आणि आता कोणी ज्याने केलं त्याचे उपकार म्हणावं लागेल, कारण ते खूप चांगलं काम केलंय. लोकांच्या कल्याणाचा काही कार्यक्रम राबवतात, त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. किती वर्ष झाले बदलापूरमध्ये आहात? बदलापूर आम्हाला म्हणजे जवळजवळ तर 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले. असा उपक्रम कधी बघितला? असे खूप बघितले, पण हा सगळ्यात चांगला नाही, वाटला. परंतु पाहिले बरेचसे, परंतु यासारखा तरी अजून जाणवत नाही मला कुठं. असं वाटत नाही की यापेक्षा चांगला कुठं असेल. छान, धन्यवाद. तर हा जो पूल आहे आता नागरिकांच्या सेवेसाठी चालू झालेला आहे. परंतु सगळ्याच नागरिकांना एक विनंती राहील की जसं स्वच्छ आणि सुंदर हा पूल आहे, याला असं स्वच्छ आणि सुंदर ठेवा. कुठेही जे आहे थुंकूड वगैरे घाण करू नका. कचरा जो आहे कचरा करू नका. असंच छान ठेवा. आता थोडंफार जे काम आहे ते लवकरच चालू होईल. हे बघा, हे आहे आपलं रेल्वे स्टेशनचा जो रेल्वे रूळ आहे आपला. तर बघत राहा आपले बदलापूर. आणि तुम्ही जर बघितलं तर आता आपण सध्या आहोत बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो नवीन आपला रेल्वे रुळावरून जो नवीन पूल जातो तिथे आपण आहोत. आता पायी जाणारा हा पूल आहे आणि तिथेच आपण आहोत. हा पूल आता चालू झालेला आहे. अक्षरशः थोडंफार काहीतरी काम चालू आहे इथे, परंतु ते सुद्धा लवकरच होईल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच सांगा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच सांगा. जर तुम्हाला कसं वाटतंय हा उपक्रम जो झालेला आहे बदलापूरमध्ये, नवीन ज्या सुखसुविधा आहेत त्या वाढत आहे, तर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली, धन्यवाद.